जय शिवराय सर्वांना। सर्वप्रथम माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। परवा मी आपल्या विकी कौशलचा छावा चित्रपट पाहिला। खूप दिवसांची ही आतुरता होती, खूप दिवसांपासून या विषयाची आतुरता होती की संभाजी महाराजांना आम्हाला पडद्यावर बघायला मिळणार आहे आणि ती इच्छापूर्ती केली आहे लक्ष्मण उतेकर यांनी। कारण हा पिक्चर बघण्यापूर्वी बऱ्याच मनामध्ये शंका अशंका निर्माण झाल्या होत्या की हा पिक्चर बरोबर बनला असेल का, चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना व्यवस्थित प्रेझेंट केलं गेलं असेल का, विकी कौशल याचा अभिनय साजेसा असेल का, रश्मिका मंदाना जी मराठीचा तिचा काही संबंध नव्हता तिने येसू राणी साहेबांचा रोल व्यवस्थित केला असेल का, असे असंख्य प्रश्न होते। कारण शेवटी इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांवरती कोणतरी व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न करतोय, कोणतरी जगाच्या समोर त्यांचा इतिहास आणण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये एवढीशी जरी चूक असेल किंवा कुठलाही सीन चुकीचा दाखवला तर ते कोणी सहन करणार नाही। आणि अशा वेळेला जी हिम्मत केली लक्ष्मण उतेकरांनी ती दाद देण्यासारखी आहे। कारण मी तो चित्रपट पाहिला आणि थिएटर जे होतं ते खच्च भरून गेलेलं होतं। लहान मुलं असतील, वयस्कर असतील, सगळ्या वयोगटातल्या लोकांच्या डोळ्यात फक्त पाणी होतं। आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास आधीपासून माहिती होता। आम्ही प्रत्येक वेळी आमच्या इथे जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांना वेळोवेळी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्ही सांगत असतो। पण जेव्हा प्रत्यक्षात तो सिनेमा बघायची जेव्हा वेळ आली, कारण इतिहास आम्ही वाचलेला आहे, आम्हाला माहिती आहे की महाराजांना किती यातनांचा सामना करायला लागलेला आहे, पण जेव्हा आम्ही तो थिएटरमध्ये जाऊन जेव्हा तो सिनेमा पाहिला तेव्हा ती व्यक्तिरेखा बघून वेळोवेळी असं वाटत होतं की काय होता हा राजा, कसं एवढं सहन केलं त्यांनी, एवढा शूर पराक्रमी राजा। जो राजा जर पकडला गेला नसता तर आजचं चित्र वेगळं असतं, स्वराज्य वेगळं असतं। बाकी ज्या प्रकारे हा पिक्चर बनलेला आहे, खरं तर 2.5 तासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना सीमित करणं खूप मोठं आव्हान आहे। कारण ते एका मूवीमध्ये ते बसणारे नाही आहेत, पण त्यातही लक्ष्मण उतेकरांनी प्रत्येक सीन दाखवण्याचा प्रयत्न केलाय। त्यात त्यांची युद्धकला असेल किंवा औरंगजेबाची भेट असेल, इंग्रजाशी इंग्लिश भाषेमध्ये बोलताना दाखवलंय। म्हणजे प्रत्येक गोष्ट जी बारकाई दाखवलंय ना संभाजी महाराजांची की ते 13-14 भाषांमध्ये निपुण होते हे दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय। त्यांच्या सगळ्या प्रकारचे वॉर दाखवलेले आहेत। अतिशय कमी वेळामध्ये त्यांच्या लढाया जास्तीत जास्त बसवण्याचा प्रयत्न केलाय। म्हणजे आणि ज्या प्रकारे औरंगजेबाला दाखवलंय आणि त्याच्यानंतर कैदेतले संभाजी महाराज ज्या प्रकारे त्यांनी संपूर्ण दाखवलेलं नाही, पण जे काही 3-4 सीन दाखवलेले आहेत महाराजांना ज्या यातना दिलेल्या आहेत औरंगजेबाने, म्हणजे 2.5 तासामध्ये त्यांनी बरंच काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यात मला त्यांची कल्पना ही आवडली की त्यांनी महाराजांना प्रत्यक्षात न दाखवता महाराजांचा आवाज दाखवलाय आणि शेवटच्या क्षणाला त्यांच्या आईचा आवाज दाखवलाय। म्हणजे हे संभाजी महाराज खरोखर अतिशय आईच्या प्रेमासाठी खूप भुकेले होते, व्याकुळ होते, जे त्यांना मिळालं नाही। हे सगळं रेखाटण्याचा लक्ष्मण उतेकर ॲज अ डायरेक्टर खूप चांगला प्रयत्न केला। म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले। आणि मला विचाराल तर मला हा चित्रपट इतका आवडला कारण ह्याच्यामध्ये इतिहासाची माहिती आम्हालाही आहे, आम्हीही वाचलेलं आहे। याच्यातले प्रत्येक सीन हा खरा होता। कुठलेही कॅरेक्टर हे नकली उभं केलेलं नव्हतं। याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर जसे तसे दाखवण्याचा प्रयत्न केला।
सगळ्यांचा थोडा थोडा सीन आहे, पण संभाजी महाराजांना व्यवस्थित प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून जगभरामध्ये संभाजी महाराज कोण होते, त्यांनी आपल्या आयुष्यात काय केलेलं आहे हे जगभरातल्या लोकांना आज कळलेलं आहे. आणि खूप अभिमान आहे की आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये असे 2 छत्रपती होऊन गेले, ज्यांच्यामुळे संपूर्ण देशाची दिशा बदललेली आहे. हा झाला माझा रिव्ह्यू. मला विचाराल तर ह्या पिक्चरला 5 स्टार, जर याच्यापेक्षा जास्त स्टार असतील तर तेही माझ्याकडनं. म्हणजे खूप वर्षानंतर मला असं वाटतं एक चांगला पिक्चर आम्ही पाहिलाय, ते बनवण्याची हिंमत दाखवली. अशी आतुरता आम्हाला प्रत्येक चित्रपटाविषयी लागावी. आणि खंत वाटते मला एका गोष्टीची की जे लेझिम नृत्यावरून, लेझिमच्या खेळावरून जे वादळ उठलेलं होतं, चित्रपट संपूर्ण पाहिल्याच्या नंतर मला अतिशय खेद वाटला की जर ते एक सीन असता ना तर आणखीन बघायला चांगलं वाटलं असतं. आणि हे मला वाटते बोललं गेलं होतं की हा सीन आम्ही काढतोय, पण पूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा सीन असायला पाहिजे होता. आणि मला स्पेशली असं वाटलं होतं, लेझिम खेळताना जर आज संभाजी महाराजांना मुलांनी बघितलं असतं ना तर लेझिम सारखा प्रकार आजच्या तरुण पिढीला किंवा लहान मुलांना जे माहिती नाहीये, सगळ्या शाळांमध्ये शिकवला जात नाही, तो लेझिम प्रकार मुलांना कळला असता. आणि येणाऱ्या शिवजयंतीला किंवा राज्याभिषेक सोहळ्याला जास्तीत जास्त मुलांनी लेझिम शिकण्याचा प्रयत्न केला असता. एक आपला महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे, तो सगळ्यांपर्यंत पोहोचला असता, पूर्ण जगभरात पोहोचला असता. ती एक खंत राहिली. असो, ओव्हरऑल पिक्चर अतिशय उत्कृष्ट. व्यक्तिरेखा ज्यांनी ज्यांनी साकारलेले त्यांचा अभिनय अतिशय उत्तम राहिला. रश्मिका अप्रतिम, म्हणजे येसू राणी साहेबांच्या भूमिकेमध्ये इतका अप्रतिम अभिनय केलेला आहे, तिची नजर ती आजही डोळ्यासमोरून जात नाहीये. तर अशा प्रकारे प्रत्येकाने व्यवस्थित अभिनय केलेला आहे. हा माझा रिव्ह्यू. सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे. संपूर्ण देशातल्या लोकांनी हा पिक्चर पाहिला पाहिजे, त्यात लहान असतील थोर असतील सगळ्यांनी. एक फक्त बोलेन मी, यावर्षी महाकुंभ मेळा भरलेला आहे. विचार करा, महाकुंभ मेळ्याला तुम्ही एवढा गर्दीतून तिकीट नसताना एवढा हाला पेष्टा सहन करून जाताय ना, गेलात ना. ज्या राजामुळे हे सगळं आपण करतोय, हे सण साजरे करतोय, हे उत्सव साजरे करतोय, ज्या राजांमुळे, त्यांना बघायलाच पाहिजे ना. तेवढे नाही बघू शकत का आपण? तेव्हा मला असं वाटतं की या देशातल्या सगळ्या जनतेने संभाजी महाराजांवरचा हा चित्रपट आहे, हा पाहायला पाहिजे, पाहायला हवा. त्याशिवाय आपल्याला त्यांचं बलिदान कळणार नाही. दुसरी गोष्ट मी हे बोलेन, एवढे महान राजे आपल्याकडे होऊन गेले, तर आपल्या शाळेमध्ये, माझ्या वेळेलाही शिकवला नव्हता आणि आत्ताही शाळेमध्ये ह्या महान राजांचा इतिहास का नाही शिकवला जात? हा शिक्षण मंत्री किंवा सरकार असेल, भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, खरं तर संपूर्ण देशामध्ये हा इतिहास शिकवला गेला पाहिजे की आपल्या राजांचं पराक्रम, त्यांचं शौर्य, त्यांचं बलिदान, हे सगळं आपल्या लहान मुलांपासून सगळ्यांना कळलं पाहिजे. त्या प्रकारे ते वागले पाहिजेत. का नाही शिकवलं जात? आम्हाला काय करायचंय की रशियन क्रांती कशी झाली, आम्हाला काय करायचंय की अमेरिकेचा लढा कसा झाला, बोस्टन लढा कसा झाला, आम्हाला काय करायचंय? ही क्रांती सगळ्यांना माहिती आहे. आता मोगलांचा इतिहास काय करायचंय आम्हाला? तुम्ही शिकवा ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा, तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शिकवा. महाराणा प्रताप होऊन गेल्यात, गुरु गोविंद सिंग होऊन गेलेत, शिकवा त्यांचा इतिहास, शिकवा. त्यांचा संपूर्ण इतिहास शिकवला पाहिजे. खरं तर का नाही शिकवत? म्हणजे आपल्या भारत देशातल्या मुलांना आपला इतिहास कळावा नाही. खरं तर मला असं वाटतं की याच्यावरती सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्यांनी शिक्षण खात्याला हा प्रश्न विचारला पाहिजे की एवढे थोर आपले राजे होऊन गेलेले आहेत, का यांचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचला नाही आतापर्यंत? खुर्चीसाठी लढताना सगळेच बघितले,
स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान देणारा राजा कधी पाहिलाय कोणी? तेव्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की प्रत्येकाने हा चित्रपट गृहात जाऊनच बघा. चित्रपट पाहिला आणि या अनुषंगाने एक गोष्ट मला बोलावीशी वाटते इनफॅक्ट, की बरेच असे पेजेस आहेत, त्यांची नावं नाही घेणार, बरेच असे पेजेस आहेत जे हँडल करतात, अशी मुलं हँडल करतात ज्यांना कितपत ज्ञान आहे त्याविषयीचं माहिती नाही मला, पण त्या पेजेसवरून सातत्याने सनातन धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा सनातन धर्माशी संबंध जोडला जातो. त्यांना मी सांगू इच्छिते, आणि जे पण माझा हा व्हिडिओ बघतायत, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वाक्य होतं ना, ते हे होतं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी जे योगदान दिले ते त्यासाठी दिलेलं आहे. हिंदवी स्वराज्य आणि महाराष्ट्र धर्म. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं हिंदवी स्वराज्याचं, त्यासाठी आणि हे स्वराज्य अबाधित राखण्यासाठी स्वतःची एवढी मोठी प्राणाची आहुती दिली, एवढ्या मरण यातना त्यांनी 40 दिवस सहन केलेले आहेत. यामध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, कुठेही त्यांच्या तोंडून सनातन धर्म हे शब्द किंवा हा वाक्य हे निघालेलं नाहीये. बऱ्याच जणांना हे मला वाटते खटकणार आहे हा शब्द, पण सत्य हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माविषयी बोललेले आहेत, सनातन धर्माविषयी बोललेले नाहीयेत. तेव्हा याची प्रामुख्याने नोंद घ्या. आणि जे असे पेजेस जे सर्वांना भरकटवण्याचा प्रयत्न करतायत त्यापासून सावध राहा आणि इतिहास वाचा. इतिहास वाचल्याशिवाय तुम्हाला आम्हाला कळणार नाही. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.